नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं आणखीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण जो आहे खरीपाचा जो काही पीक विमा भरला आहे, तर तो एकदा पीक विमा भरला की आपण त्यानंतर त्या विम्याचं काय झालं आहे ते पाहत नाहीत आणि बऱ्याच वेळेस आपला जो काही विमा आहे तो काही कारणास्तव येत नाही. तर तो कधी आपला जो पीक विमा आहे त्याचा अर्ज जो आहे काही कारणाने जो आहे बाद केला जातो किंवा पेंडिंगमध्ये पडला असतो. तर अशा कारणामुळे आपला जो काही आहे पीक विमा आपल्याला मिळत नाही. तर मित्रांनो, आता काही शेतकरी मित्रांच्या मोबाईलवरती पाहू शकता, अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती मेसेज दाखवेल. तर अशा प्रकारचे मेसेज यायला सुरू झालेला आहे. किंवा जर तुमच्या काही अर्जामध्ये काही अडचण असेल तर तो तुम्हाला असा मेसेज पाठवला जाईल. तुम्हाला जर असा मेसेज नसेल आला तर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तुमच्या मोबाईलवरती अगदी 10 मिनिटांमध्ये किंवा अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही जे पाहू शकता. तर ते पाहण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या पीक विम्याची पावती असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला जो काही अर्जाची स्थिती आहे ते तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती अर्जाची स्थिती कशी पाहायची ते पाहूया. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना जो आहे पाठवायला विसरू नका, कारण त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा विषय ठरू शकतो. तर मित्रांनो, चला व्हिडिओ सुरू करूया. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला यासाठी तुमच्या गुगल क्रोमवरती यायचे किंवा तुमचं गुगलवरती जायचं आहे. त्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना असं इथं तुम्हाला टाकायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला इथं PMFGY हे जे काय पहिली वेबसाईट आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस इथं दिसेल. तर तुम्हाला सर्वात प्रथम इथं पाहू शकता, इथं खूप सारे ऑप्शन आहेत. याच्यापैकी तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला सर्वात प्रथम इथं आल्यानंतर तुमचा जो काय आहे पॉलिसी नंबर किंवा पॉलिसी ID टाकायला सांगितलं जाईल. तुमची जी काही विम्याची पावती असेल त्याच्यावरती एक रिसिप्ट नंबर म्हणून एक नंबर असतो, तर तुम्हाला इथं तो नंबर टाकायचा आहे. आता आपल्याकडे 2 नंबर आहेत, त्याच्यापैकी एक नंबर इथं टाकून तुम्हाला दाखवतो. आता इथं आपण आपला जो काही रिसिप्ट नंबर आहे किंवा जी काय विम्याची पावतीचा नंबर आहे तो इथं टाकला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो जशाच तसं टाकून घ्यायचा आहे. आणि कॅप्चा टाकून तुम्हाला इथं चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही इथं क्लिक कराल तसं जे आहे इथं पाहू शकता तुमचं व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत असेल. आता जे आहे व्हेरिफिकेशन जे आहे करायला सुरू आहेत, म्हणजे तुमचे फॉर्म जे आहेत तपासायला सुरू आहे. तर इथं तुम्हाला पेंडिंग दाखवेल किंवा इथं ॲप्लिकेशन स्टेटस जो आहे सक्सेसफुली दाखवेल. इथं पेमेंट केलं आहे असं दाखवत आहे आणि व्हेरिफिकेशन स्टेटस पेंडिंग दाखवत आहे. आणि काही दिवसानंतर तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे तिथं सक्सेसफुली व्हेरीफाय होईल. आता आपल्याकडे दुसरा आणखीन एक असाच जो आहे ॲप्लिकेशन नंबर आहे, तर त्याचा आपण पाहूया स्टेटस. इथं तो ॲप्लिकेशन नंबर टाकूया आणि खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो इथं जशाच तसं टाकून घेऊया आणि चेक स्टेटसवर क्लिक करूया. जसं तुम्ही इथं क्लिक कराल तसं इथं पाहू शकता आपलं जो काही ॲप्लिकेशन सबमिट केलं आहे ते दाखवत आहे. इथं पाहू शकता ॲप्लिकेशन सबमिट केलेली तारीख देखील दाखवल आणि इथं पेमेंट स्टेटस जो आहे सक्सेसफुल दाखवत आहे. आणि ॲप्लिकेशन स्टेटस हा जो काय आहे इथं रिव्हर्टेड आहे. रिव्हर्टेड म्हणजे तुमचा अर्ज तुमचे जे काही जिथं आपण पीक विमा भरला आहे तिथं तुमचा तो अर्ज रिजेक्ट होऊन परत तुमच्याकडे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आलेला आहे. इथं तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा जो काही फॉर्मचा स्टेटस आहे किंवा पीक विम्याचा जो काही स्टेटस आहे तुम्ही पाहू शकता. आणि जर असं कोणाला झालं असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपले डॉक्युमेंट अपलोड करून घ्यावेत, कारण परत जर आपला फॉर्म पीक विमा आला नाही तर आपण परत काही करू शकत नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांना पाठवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन व्हिडिओज या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.